नमस्कार मित्रांनो, आज आहे 9 सप्टेंबर 2025 मंगळवार। आज लगेच येत्या काही तासांमध्ये राज्यातील वातावरणात अचानक मोठा बदल होऊन काही भागात पावसाला सुरुवात होणार आहे। मित्रांनो, जाणून घेऊयात हा पाऊस महाराष्ट्राच्या नेमक्या कोणत्या भागात होणार याविषयीची सविस्तर माहिती। पण त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्या जिल्ह्यापर्यंत गावापर्यंत पोहोचेल। मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता, आज येत्या काही तासात आपल्याला विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, वाशिमच्या भागात मोठ्या पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल। तसेच मराठवाड्यात देखील आपल्याला नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, जालन्याच्या भागात रात्रीपर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे। तसेच उत्तर महाराष्ट्रात पहिलेस्ता नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड आणि तसेच खानदेशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आज आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळेल। तर रात्री दरम्यान तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो। कोकणात मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई विरार आणि तसेच कोकण पट्ट्याच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला रात्री दरम्यान काही भागात ढगाळ वातावरणासह हलका पाऊस झालेला पाहायला मिळेल। मध्य महाराष्ट्रात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगरच्या भागात देखील ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलका पाऊस भाग बदलत होऊ शकतो। मात्र आपण या ठिकाणी पाहू शकता, विदर्भात मोठ्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज पाहायला मिळेल। मित्रांनो, उद्याचा अंदाज पाहिला असता उद्या आहे 10 सप्टेंबर। आपण या ठिकाणी पाहू शकता 10 तारखेला देखील आपल्याला विदर्भ आणि मराठवाड्याच्या बहुतांश भागांमध्ये मोठा पाऊस पाहायला मिळेल। तर मध्य महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्रात मात्र ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाचा पाऊस होईल। मात्र 15 तारखेपासून ते 20 सप्टेंबरपर्यंत राज्यात पुन्हा एकदा मोठ्या स्वरूपाचा पाऊस होणार आहे। तोपर्यंत राज्यात हा भाग बदलत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल। तर मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण कोणत्या भागातून हा अंदाज बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। धन्यवाद।